हाय गाईज, आज आपण आलेले आहेत गोरखगडला मंदिरावर दर्शनासाठी। तर आज तुम्हाला मी आतमधलं दर्शन करून देणार आहे, तसंच आपण आतमध्ये सुद्धा जाणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता इथे मागे प्रवेशद्वार आहे, माझ्या मागच्या साईडला तुम्हाला दिसतच असेल। आणि आता आपण जाणार आहोत मागे मंदिरामध्ये आतमध्ये। तर मित्रांनो, आपण वर चाललेलो आहोत मंदिरामध्ये दर्शनासाठी। आणि तुम्ही पाहू शकता इकडे कसं वातावरण आहे साईडचं, आणि इथे माकडे आहेत भरपूर। तर येत्या वेळेस तुम्ही जर वस्तू काही असेल खायची तर सांभाळून ठेवत जा, नाहीतर तुमच्या हातातून घेऊन जातील। आपण चाललो वरती, तुम्ही बघू शकता मागच्या साईडला तुम्हाला दिसतच असेल पूर्ण दगडींचा बांधकाम केलेले आहेत, पायऱ्या वगैरे पूर्ण दगडींच्याच आहेत। इथं आल्यावर असं वाटतं का आपण एखाद्या किल्ल्यावर आलेलो आहोत, कारण तर बांधकामही त्या प्रकारचं केलेलं आहे त्यांनी। पूर्ण दगडी बांधकाम आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या मागे दिसत असेल। जसं की किल्ल्यावर जसं की आपण कठडं बांधतो त्याच प्रकारे इथे तसंच केलेलं आहे। तर मित्रांनो, आपण आता तरी सध्या इथंच करणार आहोत व्हिडिओ। पाहू शकता गोरखगड किल्ल्याची व्हिडिओ आपण बनवलेली आहे, ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकून देईल, तुम्ही ती जाऊन नक्कीच पहा आणि वरती कसं असतं ते तुम्हाला समजून जाईल। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माकडांची कशी मस्ती चालू आहे। काही माकडे इकडे आहेत वर, आणि काही माकडे झाडावर पण बसलेली आहेत, खूपच मस्ती करत आहेत। तुम्हाला दिसतच असेल समोर, तुम्ही पाहू शकता समोरच आहेत माकडं। तसेच तुम्ही आजूबाजूचा परिसरही पाहू शकता, जसं की तुम्ही एखाद्या गडावर आलेला आहात, अशा पद्धतीने याची रचना केलेली आहे कामगारांनी। तर इथं यायला खूपच चांगली जागा आहे, आणि आजूबाजूचा परिसरही एकांत निवांत आहे, त्यामुळे इथं छानसं वातावरण निर्माण होतं आहे। इकडं साईडला गौशाला आहे, आणि त्याच्याच साईडला मंदिर देखील आहे। त्याच्याच साईडला तुम्ही पाहायला गेलं तर मंदिराच्याच समोरच्या भागाला नारळ फोडण्यासाठी जागा आहे, आणि तिथेच मूर्ती आहे नंदी महाराजांची, आणि साईडलाच 2 समाध्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक मंदिराच्या समोर आपल्याला असं पाहायला मिळतं की नंदी महाराजांची मूर्ती असतेच। ती म्हणजे एक नंदी महाराज म्हणजे शिव महादेवांचं प्रिय वाहन आहे, तुम्हाला माहीतच असेल। त्या प्रमाणामध्ये इथं खूपच मोठी मूर्ती आहे इथे। तसेच मंदिराच्या दुसऱ्या साईडलाही तसंच बांधकाम केलेलं आहे, आणि त्याच्याच साईडला इकडं एक शेड बांधलेला आहे। मंदिरामध्ये कार्यक्रमाच्या वेळेस त्याचा उपयोग होतो, पावसामुळे किंवा उन्हामुळे कोणाला त्रास होऊ नये म्हणून याची व्यवस्था केलेली आहे मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण मंदिरामध्ये आहेत आणि आपलं दर्शन झालेलं आहे। तर इथे वातावरण खूपच शांत आणि थंड आहे, त्यामुळे इथं आल्यावर मन एकदम मोकळं आणि शांत होतं आहे। तसंच कोणत्याही मंदिरात जा तुम्ही, इथलं सगळीकडूनचं वातावरण तुम्हाला शांतच दिसेल। तर मित्रांनो, ही आपल्या मंदिराची बॅक साईड आहे, इकडूनच तुम्ही किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे इकडे साईडला। आणि इकडे तुम्ही पाहू शकता मंदिर आहे आपला, आणि तसंच पूर्णपणे दगडीचा बांधकाम आहे। तुम्हाला मी खालतीच बोललेलो होतो, तुम्ही पाहू शकता माझ्या मागच्या साईडला तुम्हाला दिसतच असेल पूर्ण कसं छानशा प्रकारे काम केलेलं आहे। या कठाड्यावर तुम्ही उभं राहून पाहू शकता आसपासचा नजारा कसा आहे, एकदम छान असा सुंदर नजारा आहे।
पूर्ण हिरवागार सगळीकडे पसरलेला आहे. झाडं आणि झाडं सगळीकडे दिसत आहेत. त्यामुळे एकदम असं शांत वातावरण आहे इथे. हवा पण खूपच चांगली येते इथे. एकदम असं थंड वातावरण आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हालाही दिसत असेल. तुम्ही एक वेळा अनुभव घ्या. आणि इथे दिलेलं आहे का गोरखगडमध्ये कोणकोणते प्राणी आहेत. तर मित्रांनो, ही तीच जागा आहे जिथे आपण पहिल्यांदा आलो होतो. तेव्हा नव्हतो मोबाईल वापरत, पण आता मोबाईल आहे. आम्ही सर्वजण मित्र आम्हीच या लाईनीवर बसलो होतो पायपावर आणि एक फोटो काढला होता. इथं आल्यावर त्या गोष्टीची आठवण येतेच. तर मित्रांनो, सगळं आपण फिरून झालेलं आहे मंदिरातलं आसपासचा एरिया. आता आपण निघूया घरी जायला. खाली जाऊन बघूया आपण. तुम्हाला आपण ही व्हिडिओ आपण चालू ठेवू आपण इथे. तुम्ही पाहू शकता इकडे साईडला सगळं झाडांचा एरिया आहे आणि एकदम असं शांत वातावरणामध्ये मंदिर आहे. हा इथला बांधकाम ही केलेलं आहे. 4 ते 5 वर्ष झाले चांगल्यापैकी बांधकाम केलेलं आहे इथलं. याच्या आधी नव्हतं, थोडं वेगळं होतं इथला एरिया. त्यामुळे इथं आता तुम्ही पाहू शकता पर्यटकांची गर्दी इथे भरपूर असते. त्यांच्या गाड्या आहेत, काही माणसं वरती गेलेली आहेत किल्ल्यावर. तर तुम्ही माझ्या मागच्या साईडला पाहू शकता चांगल्या प्रकारे इथं जेवणासाठी बाहेरून लोक येतात. त्यांच्यासाठी इथं व्यवस्था केलेली आहे. फ्रीमध्ये नाही आहे, पैसे द्यावे लागतात. आणि इकडे आपण बघू शकता, इकडे गाडी पार्किंगसाठी जागा आहे आणि तिथं एक शेड पण बांधलेला आहे चांगल्या प्रकारे. मी शेवटपर्यंत वॉच केली व्हिडिओ, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच नवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला. आपण भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ती पण लवकरच येईल 2 ते 3 दिवसामध्ये. आणि आज आपण आता इथे व्हिडिओ स्टॉप करत आहोत, कारण तर आपल्याला आता घरी जायचं आहे.